हाय फ्रेंड्स, तर आज मी माझा पहिलाच लाँग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुमच्यासोबत फिश करी आणि फिश फ्राय अशा दोन्ही रेसिपी शेअर करत आहे. तर आज मी मार्केटमधून पापलेट आणलेले होते कारण आज रविवार होता आणि आपण त्याला स्वच्छ धुवून घेतो आहोत. त्याच्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे मसाला टाकत आहोत. मी अंदाजे 4 ते 5 पापलेट असले की अंदाजे 4 ते 5 चमचे घरात बनवलेला मसाला आहे आमचा हा, तो टाकून घेते. 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ असं टाकून ह्याला नीट मॅरिनेट करून जवळपास 15 ते 20 मिनटं ठेवून घेऊया. साईडला आपण तोपर्यंत तेल तापवून घेऊया. मी जवळपास 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मसाला आणि थोडंसं मीठ असं घेऊन मी आता पापलेटची तुकडी त्याला कोट करून घेत आहे आणि ती आपण गरम झालेल्या तेलामध्ये आता फ्राय करायला ठेवलेली आहे. तर ह्या पापलेटला जवळपास 15 ते 20 मिनटं आपण चांगलं तेलात फ्राय करून घेतो. दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचं असतं. एका बाजूला 10 मिनटं तर दुसऱ्या बाजूला 10 मिनटं असं आपण टोटल 20 मिनटं तरी हे नीट फ्राय करून घेतो, कारण मच्छी आतूनही शिजलेली हवी. असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला की मग आपली पापलेट तयार होते, फिश फ्राय. आता आपण सोबतच फिश करीची रेसिपीसुद्धा बघून घेऊया. तर मी एक अख्खा नारळ आणला तर आहे, पण आपण ह्यातला फक्त अर्धाच नारळ वापरायचा आहे. सोबत आपण 1 टमॅटो, थोडे धणे, कोथिंबीर आणि 1 कांदा ह्याचं मिश्रण करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत आणि एक पेस्ट बनवून घेणार आहोत. तर पेस्ट ही अशी ऑरेंज कलरची आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये तुम्ही हवं तर थोडं पाणी टाकून तशीच ठेवू शकता किंवा मग आपण त्याला अजून पाणी टाकून पातळ पेस्ट अशी तयार करून घेऊ शकतो. आमच्या घरी थोडी पातळ प्रेफर केली जाते कारण भातासोबत ती चांगली लागते. त्यामुळे आम्ही थोडं ह्याच्यामध्ये स्टेजला थोडं पाणी घालून घेणार आहे आणि परत एकदा तिला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. तर छान अशी बारीक झाली, असा ऑरेंज कलर आला की मग मी ही पेस्ट 1 कांदा घेऊन त्याला बारीक चिरून तेलमध्ये सोडून त्याच्यावर ही पेस्ट मी टाकत आहे. आणि अजून एक गोष्ट, आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार पापलेट त्याच्यामध्ये सोडू शकता, जी तुकडी हवी ती. ह्यासोबतच ह्या स्टेजला आपण 4 ते 5 कोकम टाकलेले आहेत. कोकम नसेल तर तुम्ही कोकमाचा रस किंवा कोकमाचा आगळ देखील घालू शकता. आता आपण लगेच आपलं फिश फ्राय बघून घेऊया, जे की खूप सुंदर आणि छान दिसत आहे. मी तुम्हाला दाखवलेलं आहे किती मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.